बंडखोरी जरी झाली असली तर त्याचं अस्तित्व आहे ना ते संघटनेमुळे असतं. कुठल्याही माणसाचं, कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा पक्षाचा एखादा लोकप्रतिनिधी असतो, हा त्याचं अस्तित्व हे पक्ष कार्यकर्त्यांमुळे आणि पक्षाच्या बॅनरमुळे असतं. त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि बॅनर सोडून दुसरीकडे गेल्यावर त्याला त्याची जागा 16 तारखेला दिसेल. पैशाच्या जीवावर, पैशाच्या ताकदीवर ते निवडणुका लढवतात, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नाही. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही निवडणुका लढवतो. कळलं का? ताकद आमची आहे. पैशाच्या ताकदीवर निवडणूक लढा, पण दादर सारख्या परिसरामध्ये पैसा चालणार नाही. 2017ला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, माझ्याकडे लिस्ट आहे किती खान नगरसेवक निवडून आले भाजपमधून. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. यशवंत केलेदार सुद्धा आहे. रश्मी ठाकरे आज आल्या तिथे आणि ठाकरे बंधू आणि एकत्र आलं तर आता काकांच्या कार्यालयांना भेटी देणं असेल किंवा कार्यक्रमांमध्ये जाणं असेल, यामधनं एकत्र आल्याचं अजूनही ते ठामपणे सांगतात. नाही, हे लक्षात घ्या तुम्ही, दोन बंधू एकत्र आले आहे, हे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आनंद झालेला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते हा तर नंतरचा विषय, पण प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो कुठल्याही पक्षाचा असू दे, त्या प्रत्येकाला एक आनंद आहे की हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येत आहे. दोन्ही कुटुंबाचे सदस्य दोन्ही पक्षाच्या शाखांना, कार्यालयांना, उमेदवारांना वेळ देत आहेत, भेटी देत आहेत. याच्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जे मनोबल जे आहे ते वाढत आहे. आम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इतके वर्षाची अशी आतुरतेने वाट पाहत होतो की दोघं एकत्र यावेत, दोन्ही एकसंघ व्हावं, आणि हे स्वप्नवत आहे आमच्यासाठी. ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे सगळा आनंदाचा, उत्साहाचं वातावरण दोन्ही पक्षांमध्ये आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभे आहेत, अघट्टपणे उभे आहेत. घरातली कामं सगळी सोडून, सुट्ट्या टाकून, मुलांनी सुट्ट्या टाकून हे काम करतात. आणि इतका आनंद झाला की दोघं एकत्र आलेत आणि मराठी माणसांसाठी, मराठी अस्तित्वासाठी ही लढाई आहे. आज नाही तर उद्या कधीच नाही, अशी परिस्थिती आहे मराठी माणसांसाठी. आज उद्धव ठाकरेंनी काही मनसेच्या शाखांना सुद्धा भेटी दिली आणि आज रश्मी ठाकरे सुद्धा इथे आल्या. राज ठाकरे सुद्धा जाणार आहेत का शिवसेनेच्या शाखांना आणि भेटी देणार आहेत का? उद्या अमित साहेब आहेत, राजसाहेब आहेत, हे देखील फिरणार आहेत. दोघांच्या जॉईंट सभा होत आहेत. दोघांचे अमित साहेबांच्या आणि आदित्य साहेबांचे जॉईंट हे होणार आहेत, काय रोड शोज होणार आहेत. सगळं होत आहे ना. पण तुमच्यासमोर एक प्रकाश पाटणकरांचं आव्हान सुद्धा असणार आहे, कारण आम्ही जसं ऐकतोय की राज ठाकरेंना ही जागा हवी होती. एक प्रकारे प्रतिष्ठेचा सुद्धा मुद्दा झाला होता, बंडखोरी झालेली आहे त्याच्यामध्ये. मला बंडखोरी जरी झाली असली तर त्याचं अस्तित्व आहे ना ते संघटनेमुळे असतं. कुठल्याही माणसाचं, कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा पक्षाचा एखादा लोकप्रतिनिधी असतो, हा त्याचं अस्तित्व हे पक्ष कार्यकर्त्यांमुळे आणि पक्षाच्या बॅनरमुळे असतं. त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि बॅनर सोडून दुसरीकडे गेल्यावर त्याला त्याची जागा 16 तारखेला दिसेल. पण त्यांचं आव्हान असेलच ना, कारण ते आधीतले इथले नगरसेवक राहिलेले, त्यांच्या मागे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, इथली मतदार आहेत. फिरतोय, आव्हान मला वाटत नाही. कळलं का? कारण लोकांचा जो प्रतिसाद आहे आणि लोकांच्या ज्या कमेंट्स आहेत, तुम्ही जा सोशल मीडियावर, पोस्ट बघा, दोन्ही उमेदवारांच्या पोस्ट आणि त्या पोस्टच्या खालच्या कमेंट्स बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते आव्हान नाहीये. पण ठीक आहे, स्पर्धा आहे, निवडणूक आहे, समोर विरोधी पक्ष म्हणून तो उभा आहे. आम्ही गांभीर्याने तरी देखील घेणार, कारण कुठलीही गोष्ट ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायची नाही हे आम्ही ठरवलेलं आहे. विजय आमचा पक्का आहे. पण एकनाथ शिंदेची सुद्धा ताकद इथे लागली जाऊ शकते, कारण ते एकनाथ शिंदेच्या पक्षात गेलेले. एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षाची ताकद दादरमध्ये अजिबात नाहीये. पैशाच्या जीवावर, पैशाच्या ताकदीवर ते निवडणुका लढवतात, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नाही. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही निवडणुका लढवतो. कळलं का? ताकद आमची आहे. पैशाच्या ताकदीवर निवडणूक लढा, पण दादर सारख्या परिसरामध्ये पैसा चालणार नाही. व्यक्ती चालणार, व्यक्तीचं काम चालणार, संघटनेचं काम चालणार, कार्यकर्त्यांचं काम चालणार, कार्यकर्त्यांची मेहनत चालणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गावखेड्यात केल्या, त्यांनी बऱ्याचशा उमेदवारांना काहीतरी पैसे देऊन बसवलं, धमकवून बसवलं, बिनविरोध निवडून आणलं, हे सगळे प्रकार कुठे चाललंय? आपला महाराष्ट्र युपीच्या दिशेने चाललंय. या अगोदर वोटिंग मशीन, काय ईव्हीएम मशीन मॅनेज केल्या, त्याच्या अगोदर काय तुमच्या ते मतदार याद्यामध्ये घोळ केले, आता तर उमेदवारच पळवून नेत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाहीत. महाराष्ट्र ह्यांनी स्लोगन 2014ला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता मी सांगतोय, तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? लक्षात आलं का?
तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार मतदार राजा करेल, नक्की करेल. कारण मी फिरतोय मतदार राजांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चीड आहे आणि ती चीड 15 तारखेला दिसेल तुम्हाला. ठाकरेंचा कोर वोटर, ठाकरे बंधूंचा कोर वोटर हा मराठी माणूस आहे, मराठी लोक आहे. अर्थात इकडे आपण बघतो की एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांचा सुद्धा वोटर हा या भागामध्ये मराठी आहे. मतविभाजन टाळण्यासाठी काय करणार आहे? कोणी सांगितलं? तुम्ही आत्ता झालेली विधानसभेची निवडणूक पहा ना, प्रत्येक वॉर्ड निहा बूथ निहा तुम्ही आकडेवारी पहा. बीजेपीची मतं त्यांना मिळत आहेत, त्यांची मतं नाही आहेत. बीजेपीची जी काय त्यांची RSS आणि संघाची मतं आहेत ना, त्याच्या जीवावर त्यांचं राजकारण चाललंय, स्वतःची मतं त्यांची नाही आहेत. लक्षात आलं का? जे काय आहे ते भाजपाच्या तंबूवर किंवा आधारावर ते काठीवर उभे आहेत. बाकी पैशाचा सगळा खेळ आहे. अगदी शेवटचा प्रश्न, जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र झालेत, भाजपकडनं किंवा देवेंद्र फडणवीसांकडे हीच टीका केली येते की मुंबई महापालिकेसाठी एकत्र आले, 20 वर्ष एकत्र आले नाही, आत्ताच एकत्र येतात. मुंबई महापालिकेची तिजोरीवर यांचं लक्ष आहे. मी तुम्हाला मागापासून जे काही गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी कधी घडल्या? 2014 पासून घडल्या, अगोदर नव्हत्या घडल्या. 2014 नंतर मला वाटतं साधारण 2019 नंतर ह्याची गती फार वाढली, अति व्हायला लागलं. आता तर अतिच्या वरती गेलाय, गळ्याच्या वरती गेलाय आणि ह्यामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येत आहे. आणि राज ठाकरे साहेबांनी हेच सांगितलं की माझ्या मराठी माणसापेक्षा आमच्या आपसातले मतभेद किंवा जी काही भांडणं ही महत्वाची नाही, महाराष्ट्र मोठा आहे आणि त्यासाठी ते एकत्र आले. उद्धव साहेबांनी सांगितलं आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. मराठी माणूस आणि मुंबई आणि त्याचं अस्तित्व ह्यासाठी जर दोघे एकत्रच असतील तर मला वाटतं मीडियाने देखील त्याला उचलून धरलं पाहिजे. असे प्रश्न विचारण्यापेक्षा मला वाटतं त्याला सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे आणि सकारात्मक तुम्ही देखील बातम्या दाखवल्या पाहिजेत. कारण लोकांना जर ती गोष्ट आवडत असेल तर मला वाटतं ती मीडियालाही आवडायला पाहिजे. निश्चितच आमचं काम आहे प्रश्न विचारणं, कारण समोरची लोक तसे प्रश्न उपस्थित करतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुमची उत्तरं घेणं. नाही, तुम्ही प्रश्न नक्की विचारा, कारण विरोधी पक्ष जे नरेटिव्ह सेट करतात त्या नरेटिव्ह प्रमाणे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. पण तुम्हालाही माहिती आहे की हे सगळे फेक नरेटिव्ह आहेत आणि नरेटिव्ह पसरवण्यामध्ये ते 40 पैसेवाले ठेवले. फेक नेरेटिव्हचा एक भाग म्हणजे किंवा फेक नेरेटिव्ह म्हणा, काही म्हणा, भाजपकडनं असं सांगितलं की दोघं ठाकरे बंधू आलेले आहेत आणि आता खान महापौर करतील. आता हे जे नेरेटिव्ह पसरवलं गेलेलं आहे त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? 2017ला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, माझ्याकडे लिस्ट आहे किती खान नगरसेवक निवडून आले भाजपमधून. कळलं का? काहीतरी बोलायचं. आतापर्यंत शिवसेनेची 25 वर्ष सत्ता होती, एक तरी अमराठी महापौर झाला का हो? तेव्हा भाजपा शिवसेनेबरोबर महानगरपालिकेच्या सत्तेत होती आणि उपमहापौर त्यांच्याकडे असायचं. किती अमराठी उपमहापौर झाले तुम्ही लेखाजोखा घ्या ना. त्यामुळे ते जे काय बोलतायत ना, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि जेणेकरून कसा फेक नरेटिव्ह तयार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून जास्तीत जास्त कसं काय म्हणतात ना आमच्या पक्षाला किंवा मतदारांना गुमराह करायचं, कुठेतरी दुसऱ्या दिशेने घेऊन जायचं, हे त्यांच्या टॅक्टिक्स आहेत. आणि त्यासाठी त्यांचा सोशल मीडिया त्यांनी तो आहेच, 40 पैसेवाले सगळे पेड वर्कर ते बसवलेलेच आहेत सगळे. आणि लोकांना आता कळलंय, कारण आता ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण चाललंय, मगाशी तुम्हाला मी सांगितलं ज्या पद्धतीने ते लोकांना नाही पटलंय. लोक आता स्वतःचा राग दाखवतील 15 तारखेला. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्यावर आणि शुभेच्छा तुम्हाला.